पंढरपूर खूप श्रेष्ठ आहे. सगळ्या तीर्थामध्ये जर श्रेष्ठ काय असेल पंढरपूर श्रेष्ठ आहे. म्हणून महिला मंडळ सर्वांनी एकदा मरायच्या अगोदर पंढरपूर करा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. किती पंढरपूर श्रेष्ठ आहे चालता चालता सांगून देतो. एक या जगामध्ये अशी एक कानोपात्रा नावाची एक संत होऊन गेल्या. कानोपात्रा कोण होत्या त्या संत? वेश्येची मुलगी होती कानोपात्रा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली. कोण होती कानोपात्रा? ऐका सज्जन, एका वेश्याची मुलगी होती कानोपात्रा. पण स्वतःबद्दल अहंकार होता त्या कानोपात्रेला. या जगामध्ये माझ्यासारखा सुंदर कुणीच नाही असं कानोपात्रेला वाटत होतं. काय काय माणसाला अहंकार वाटतो, या गावामध्ये माझ्यासारखा श्रीमंत माणूस कुणी नाही हे त्याला अहंकार वाटतो. काय काय माणसाला वाटतं माझ्यासारखा ज्ञानी माणूस या जगामध्ये कुणी नाही. तसं कानोपात्रेला वाटत होतं या जगामध्ये माझ्यासारखा सुंदर कुणी नाही. आणि एक वेळेस कानोपात्रा दारामध्ये बसली आणि दारातून मात्र विश्वमाऊली ज्ञानोबराय, निवृत्तीदादा सोपान काका, मुक्ताबाई यांची दिंडी पंढरपूरच्या दिशेने जात होती. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. गोड आवाजामध्ये भजनाच्या गजरामध्ये कानोपात्रेच्या दारातून ज्ञानोबरायची दिंडी निघाली. आणि दिंडी जात असताना कानोपात्रेला वाटलं या दिंडीतले सगळे लोक माझ्याकडे बघतील. का? अहंकार होता तिला की माझ्यासारखं सुंदर जगामध्ये कोणी नाही. कारण कानोपात्रा जर बाहेर बसली तर तिच्याकडे रूपाकडे बघून प्रत्येक गावातला मनुष्य, प्रत्येक स्त्री कानोपात्रेकडे बघत होती. दिसायला तितकी सुंदर होती ती कानोपात्रा. मग ज्यावेळेस दिंडी निघाली गावातून कानोपात्रेला वाटलं नक्कीच आता या दिंडीतले लोक सुद्धा माझ्याकडे बघितल्याशिवाय राहणार नाही. पण नवल असं घडलं सज्जनांनो, दिंडीतल्या एका सुद्धा व्यक्तीनं त्या कानोपात्रेकडे पाहिलं नाही. कानोपात्रेला वाटलं आतापर्यंत माझ्याकडे न बघणारा मनुष्य नव्हता आणि या दिंडीतल्या लोकांना माझ्याकडे का पाहिलं नाही. त्यावेळेस कानोपात्रेनं विश्वमाऊली ज्ञानोबरायला विचारलं, ज्ञानोबराय आतापर्यंत माझ्याकडे न बघणारा पुरुष नव्हता, पण एवढे हजारो लोकांच्या संख्येनं तुम्ही पंढरपूरला चाललात, तुम्ही माझ्याकडे का पाहिलं नाहीस. त्यावेळेस ज्ञानोबरायनं सांगितलं, कानोपात्रे अगं तुझ्याकडे बघण्यासारखं आहेच काय, तुझ्यापेक्षा सुंदर माझा जगाचा मालक आहे. कानोपात्रा म्हणली माझ्यापेक्षा सुंदर? हो तुझ्यापेक्षा सुंदर आहे. असं मग मी सुद्धा मात्र त्या जगाच्या मालकाला बघायला येणार. आणि कानोपात्रा ज्ञानोबराय सोबत निघाली पंढरपूरला. वाळवंटामध्ये स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर पंढरपूरच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्याबरोबर कानोपात्रेनं जगाच्या मालकाला पाहिलं. बाबा कानोपात्रेनं इतकं जगाच्या मालकाला पाहिलं आणि डोळ्यातून पाणी आलं. का? दिसायला तसा सुंदर होता ना तो जगाचा मालक. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. पांडुरंग कांती दिव्य तेज जड, वा वा, रत्न किडपाती प्रभा, अगण्य लावण्य तेज पुंजळले, नवर्णोदितीची शोभा, कानडाव विठ्ठल कर्नाटक एन मजला विला हो. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारे देवा. काय ते रुपडं पाहिलं कानोपात्रेनं, जगाच्या मालकाचं सुंदर रुपडं पाहिलं. कानोपात्रेला वाटलं अरे बापरे, आतापर्यंत मला अहंकार वाटत होता की माझ्यासारखं सुंदर जगामध्ये कुणी नाही. पण खरंच ज्ञानोबराय म्हणले कानोपात्रे पंढरपूरचा विठ्ठल तुझ्यापेक्षा सुंदर आहे. कानोपात्र्याचा अहंकार नाहीसा झाला. ऐका बरं का, अहंकार नाहीसा झाला. पण कानोपात्रा म्हणली बरोबर आहे, जगाचा मालक माझ्यापेक्षा सुंदर आहे हे मला मान्य आहे. पण जगाच्या मालकाची त्वचा माझ्यासारखीच आहे का नरम, बघण्याकरता कानोपात्रेनं देवाची परीक्षा घेतली. सर कानोपात्रेनं दर्शन घेता घेता जगाच्या मालकाच्या डाव्या पायाला दाबून पाहिला, अंगठ्यानं डाव्या पायाला. जसं अंगठ्यानं दाबलं तसंच खड्डा पडला पायाला.
अजून बी विठ्ठलाचं दर्शन घेताना बघा तुम्ही, डाव्या पायाला जगाच्या मालकाच्या खड्डा दिसतो. खड्डा कशामुळं? कानोपात्र्यानं जगाच्या मालकाची परीक्षा घेतली, अजून सुद्धा खड्डा बघायला भेटतो. मग परिणाम कशाचा झाला? कानोपात्रा वेश्याची मुलगी असताना सुद्धा जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं. आणि तुम्ही जर पंढरपूरला गेलात ना दर्शनाला, त्या 7 मजली इमारत ना तिथं बाजूला, ती पार केल्यानंतर पायऱ्याने खाली यावं लागतं गाभाऱ्यामध्ये. गेलात का नाही पंढरपूरला? आणि गाभाऱ्यामध्ये पायऱ्याने उतरताना अगोदर देवाचं दर्शन नाही, एका झाडाचं दर्शन घ्यावं लागत आहे. कुणाचं? कानोपात्र्याची समाधी आहे. ताकद कशाची आहे? फक्त मरेपर्यंत जगाचे पाय सोडले नव्हते महाराज. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त आकले वरम, एवढी ताकद पंढरपूरच्या विठ्ठलाची आहे. विठ्ठल पण सध्याच्या काळामध्ये चिंतन सांगायला गेलं, आता नाथबाबाला कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना ज्ञान समजणं, मग नाथबाबानं थोडंसं भारुडाचं रूपक टाकलं बघा, कारण लोकांना ज्ञान समजावं म्हणून. पण सध्याच्या काळामध्ये भारुड म्हणलं तर लोक टाइमपास समजायलेत. भारुड टाइमपास नाही हा, भारुड म्हणजे आपली धर्मसंस्कृती शिकवणारं शास्त्र म्हणजे भारुड आहे. सज्जनो, शोधावया भाकरीला निघाली सज्जनो ती भूक आहे, जन्मताच गरीब येते ही कुणाची चूक आहे. पोटाला भूक लागलं की भाकर खाणं ही प्रकृती आहे, भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. पण घासातला घास दुसऱ्याला देणं ही आपल्या भारत देशातली संस्कृती आहे. भारत देशातल्या संस्कृतीला कधीच विनमुख जाऊ नका. माय मावल्या पहिल्या दिवशीचं कीर्तन आहे, नाही पूर्ण समजलं तरी चालते, पण एक वाक्य घरी घेऊन जा. सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्या दारामध्ये जर एखादा भिक्षुक आला, माय मावल्या हो, सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये जर एखादा वारकरी आला, सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये जर एखादा भिकारी आला ना माय मावल्या हो, त्याला रिकाम्या हातानं कधीच वापस जाऊ द्यायचं नाही. शास्त्र सांगतं ते जर रिकाम्या हातानं वापस गेलं, तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर सासू वाढू देत नसेल, पण सासूच्या मुकट्याक व्हायना त्याला चिमुटभर दान करा. शास्त्र सांगतं ते भिकारी जर रिकाम्या हातानं जर वापस गेला, शास्त्र सांगतं विनमुख गेली अतिथी आणि घेऊन जाई सुकृताची संपत्ती. दारात आलेला भिक्षुक उपदेश करतो, माय मी सुद्धा मागच्या जन्मामध्ये खूप मोठा श्रीमंत होतो, गडगंज श्रीमंती होती माझ्याकडे, पण दान धर्म करत नव्हतो म्हणून वेळ ही माझ्यावर आलेली. पण आपण भारूड वाचायला टाइमपास नाही ना, आपला टाइमच नाही ना, आपण भारूड म्हणजे टाइमपास समजतो. भारूड तुम्ही आणखीन वाचून बघा, ते एक झाडावर पक्षी असतो बघा, खाली मुंडकं वर पाय लटकलेला, काय म्हणतो तुमच्याकडं? घुबड. खाली मुंडकं वर पाय लटकलेला घुबड असतो. हा काय? वटवागुळ. इकडे काय म्हणतात? वट. आता लोक म्हणतात कीर्तनामध्ये, महाराज कीर्तनाचा आणि वटवागुळीचा काय संबंध आहे? नाथबाबा म्हणले, राजा ती वटवागुळ कोण आहे तुला कळालं का म्हणे? वटवागुळीनं कशामुळे झाडाला उरफाट टांगून घेतलं रोज पाहत होतो आपण, पण कुणाला कळत नाही. काऊन? गुरुजी भारुडामध्ये सांगितलं ना. नाथबाबा म्हणले वटवागुळ म्हणजे मागच्या जन्मातली श्रीमंत बाई, अहंकार होता तिला पैशाचा, अहंकार होता तिला स्वतःच्या गोष्टीचा अहंकार वाटत होता. कोण आहे ती? नाथबाबा म्हणले श्रीमंतीची घमेंड होती तिला, पण दान धर्म करत नव्हती. भरपूर पैसा होता, गोरगरिबाला कल्याण करत नव्हती. सप्त्यामध्ये पंगत दिली, पण भेदभाव करत होती. नाथबाबा म्हणले असा जर भेदभाव करशील तर तुला पुढचा जन्म वटवागुळीचा घेऊन झाडाला उरफाट टांगावं लागन. पूर्वी पंक्तीस केला भेद, नाही अंतकरण शुद्ध, मनोनी वटवागुळ झाले प्रसिद्ध. साधू संत तुमच्या आमच्या करता नीच दर्जा प्राप्त केला, वटवागुळ झाले. एवढंच नाही, तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून साधू संत शेतातली टिटवी झाले. काय म्हणते? टिटवी का टिवटी म्हणते तिकडे? टिटवी का टिवटिवी? मला सांगा जरा, भाषेत फरक असतो. मग टिटवी नावाचा पक्षी जास्त शेतात असतो का गावात येतो? बोला थोडं राहिले आता. शेतात असतो. टिटवी गावात येते का? नाही येत. याला सुद्धा शास्त्रीय गुरुजी काही पक्षी शुभ संकेत सांगतात आणि काही पक्षी अपशकून सांगतात. शुभ संकेत सांगतो कावळा. महिला मंडळ, घराच्या भिंतीवर सकाळी सकाळी कावळा ओरडला, समजून चालायचं नक्कीच माहेरातून काहीतरी आनंदाची बातमी मिळणार, कारण शुभ संकेत सांगतो कावळा. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी कावळे दादाला शकून विचारला, शकून पहिलं तो गे कावू कोकता, वा वा, पहिलं तो गे कावू कोकता है, पहिलं तो गे काहू कोकता हे, पहिलं तो गे कावू कोकता है. सगुण गे माये सांगता है, सगुण गे माये सांगता है. उड रे काय तुझं सावण म्हणून पाहू, पाहुणे पंढरी राहू घरा कल्लेत.
सांगतो कावळा. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी कावळ्याला विचारलं, कावळे दादा सांग मला जगाच्या मालकाची माझी कधी भेट होईल. पहिलं तो गे काहू पोकत आहे, शकून गे माये. शकून सांगतो कावळा, शुभ संकेत सांगतो पक्षामध्ये कावळा, आणि अपशकून सांगतो तिटवी, कधी बी गावात येत नाही. अजून अपशकून सांगतो कुत्रा. बघा तुम्ही अजून बी कुत्रे जर वर तोंड करून जर येवळायला लागले तर गावातले म्हातारे म्हणतात भाऊसाहेब आज कोणाचा तरी ते तुम्ही म्हणा नंबर आहे म्हणून. काऊन म्हणतात कुत्रे? कुत्र्याला गावाच्या वरून जाणाऱ्या यमाची स्वारी दिसती, फक्त बोलता येत नाही. का? धर्मराजेने दिलेला शाप. विठाला अपशकून सांगते तिटवी. तिटवी कधी पण गावात येत नाही. नाथबाबा म्हणले तिटवी ही यमाची दाशी आहे, आणि कुणी जर जायच्या घाईला आलं अगोदर तिटवी गावात येऊन ओरडते. कधी बी येत नाही तिटवी, शेतात राहते. कुणी जर जायच्या घाईला आलं, मरणावस्थेमध्ये जर एखादा गावातला माणूस आला अगोदर तिटवी गावामध्ये चक्कर मारते आणि ओरडते. का? नाथबाबा म्हणले तिटवी दुसरी कुणी नाही, यमाने पाठवलेली दाशी आहे. टिटवी यमाची, यमाची तराळीना, यमाची तराडीना, यमाची तराडीना, टिटवी यमाची, यमाची तराळ. एका ग्रामामध्ये जाऊन, ग्रामामध्ये जाऊन, एक नदी तीर पाहून, नदी तीर पाहून, दोन्ही पायात खडा धरून, दोन्ही पायात खडा धरून, टिटवी करीती शयन, शयन, शयन. टिटवी यमाची, यमाची तराळीना, यमाची, यमाची तराडीना, यमाची, यमाची तराडीना, तराळीना. नाथ बाबा म्हणले तिटवी यमाची तराळीन. तराळीन म्हणजे कोण? दाशी. दाशी काय करते ऐका. तिटवी यमाची तराळीन, एका ग्रामामध्ये जाऊन, एक नदी तीर पाहून, दोन्ही पायात खडा धरून, तिटवी करीती शयन. नाथ बाबा म्हणतात तिटवी कधी पण गावात येत नाही. आल्यावर काय करते? गावाच्या भोवती चक्कर मारते, आणि चक्कर मारता मारता एका नदीच्या कडीला जाते टिटवी, आणि नदीच्या कडीला उतरते, आणि नदीतला खडा दोन पायानं उचलते, आणि पुन्हा आपल्या गावाच्या भोवती चक्कर मारते. चक्कर मारता मारता, चक्कर मारता मारता टिटवीनं पायातला खडा ज्या घरावर सोडा त्या घराचा तात्या. हे टिटवीचं गणित आहे. पण माणसं टिटवी गावात आली तर सावध राहत नाहीत. काऊन? नाथ बाबानं टिटवीची उपमा धारण केली. टिटवीची तुमच्या आमच्या करता. नाथ बाबा तुमच्या आमच्या करता झाडावरची वटवागुळ झाले नाही, नाही. साधू संत तुमच्या आमच्या करता वासुदेव झाले ना आपल्या पाया पडले. कर जोडोनी विनवित तुम्हा वासुदेव, वासुदेव म्हणा. कर जोडोनी विनवित तुम्हा वासुदेव, वासुदेव म्हणा. नका करू विषय कामा वासुदेव, वासुदेव म्हणा. नका करू विषय कामा वासुदेव, वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव, वासुदेव म्हणा. 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 हो साधू संत म्हणले राजा मनुष्याचा जन्म एकदाच आहे. याच जन्मामध्ये तुला देवाचं भजन करता येत असतं. कर जोडोनी विनवित तुम्हा. वास्तविक पाहता साधू संत म्हणजे विष्णूचे अवतार आहेत. मृदुंगाचार्य विष्णूचे अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, आणि तुका विष्णू नाही तुझा. महाविष्णूचा अवतार साधू संत. पण तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून आपल्या पाया पडले. हो लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला. नाथ बाबाने आपल्याला माय बापाची उपमा दिली. हो करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. साधू संत आपल्या पाया पडे. लेकरा बाळा करता किती पैसे कमवता? भरपूर पैसे कमवले, पण स्वतः करता पुण्य कमवलं नाही तुम्ही. पुण्य माणूस मेल्यानंतर काय पैसे सोबत घेऊन जात नाही, पण तिथं हिशोब विचारणारे पापाचा आणि पुण्याचा हिशोब होतो. म्हणून आज पहिला दिवस आहे सप्त्याचा. 8 दिवसामध्ये तरी आपल्या अकाउंटमध्ये पुण्य जमा करा. पुण्य पैसा पुढं कामा येत नाही, पण पुण्य काम आल्याशिवाय राहत नाही महाराज. या हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा.
हे हरिनामासी जमा शेवटी येईल तुमच्या कामा शेवटी येईल तुमच्या कामा शेवटी येईल करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमापासून या माणसाकडे पैसा किती याचा हिशोब नाही यावरी लोक म्हणते महाराज तुम्ही हिशोब म्हणाले कशाचा हिशोब आहे माणसानं उभ्या आयुष्यामध्ये किती पाप केलं आणि किती पुण्य केलं माणूस 14 गाव फिरून वरी जाते आणि तिथं माणसाला चित्रगुप्त आपला हिशोब विचारतात आपल्या नावाची फाईल टाकतात समोर आपल्या नावाची फाईल लोक म्हणते महाराज हिशोब कोण लिहितं आपल्या दोन्ही भुजेवर नीट लक्ष देऊन ऐका दोन भुजेवर दोन्हीकून 2 CCTV कॅमेरे बसवलेत कोण आहेत एकीकून चित्र आहे आणि एकीकून गुप्त आहे आणि ते गुप्त रूपात आहेत म्हणून कुणाला दिसत नाहीत पाठीमागे गीत होतं ना पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची म्हणे चोरट्याच्या कारे गुरुजी गीताचा अर्थ बघा किती गोड आहे मांजरीला वाटतं मी डोळे झाकून दूध प्यायले मला कुणी बघना घरातले सगळे लोक मांजरीला पाहत असतात तसं तुम्हाला वाटत असन मी पाप करताना पुण्य करताना मला कुणी बघना मात्र तिथं चित्रगुप्त आपल्याला बघत असतात माणूस मेल्यानंतर 14 गाव फिरून वरी जातं आणि चित्रगुप्त आपल्या नावाची फाईल काढतात आणि चित्रगुप्ताच्या बाजूला यमराजा असतो हातामध्ये चाबूक घेऊन बसलेला कोण्या गावचे आहेत कनेर गावचे बर परभणीच्या महाराजाचं कीर्तन होतं वाटतं पहिल्या दिवशी हो होतं गेलता कीर्तनाला गेलतो पण लय बोलत होतो मी महाराजाला असं रट्ट देतात मग महाराज मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर 1-2 साल हा तिथं हिशोब कोणता हिशोब लगेच विचारला जातं कनेर गावचे आहेत का हो कनेर गावचे आहेत बरं गावामध्ये तुझ्यासारखा श्रीमंत माणूस कोणी नव्हता ते म्हणे हो गावामध्ये मी श्रीमंत माणूस होतो बरं सप्त्यामध्ये दान धर्म केला का अरे बापरे ते हिशोबात आहे काय नाही केला दान धर्म गोरगरीबाला काही मदत नाही केली बापरे ते हिशोबात आहे का माणसाला पश्चाताप होतो बाबा केव्हा म्हातारपणामध्ये नामदेव महाराज म्हणले तरुणपणामध्ये जर दान धर्म नाही केला म्हातारपणामध्ये तुझी कशी अवस्था होईल नामदेव महाराजाचा काय गोड अभंग आहे आयुष्य सरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी मग चावे ना भाकर रोटी नाक हनवटी लागले सावधान नामदेव महाराज म्हणले सावधान हातामध्ये जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत दान धर्म करा जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा करा जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत पंढरीची वारी करा जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले सोयीत पाये तीर्थयात्रे जाये चुकू नको मग म्हातारपणी खाटावर पडल्या डोळ्यातून पाणी येतं उभ्या आयुष्यामध्ये पैसा भरपूर होता पण दान धर्म सप्त्यामध्ये केला नाही डोळ्यातून पाणी येतं पाणी काय नामदेव महाराज म्हणले आयुष्य सरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी मग चावे ना भाकर रोटी नाक हनवटी लागले नामदेव महाराज म्हणले सावधान म्हातारपणात ही अवस्था येईल म्हणून अगोदरच सावधान केलं साधू संतांनी आणि 22व्या वर्षी सुद्धा देवबाप्पाने आपल्याला सावधान केलं सावधान आता सावध शास्त्रांनी सावध केलं पण त्या टायमाला सावध झालो नाहीत आपण सावधान शब्द ऐकला आणि भर मांडपामधून एक महात्मे पळून गेले आणि अजून सुद्धा वापस आले नाही त्यांचं नाव काय होतं क्या बात आहे वा टाळी वाजवा एकदा जोरात सावध शब्द माणसाने ऐकला पाहिजे सावधान शब्द दिला समजून चालायचं पुढं काहीतरी धोका आहे नामदेव महाराज म्हणले सावधान हातामध्ये तुझ्या किती सत्ता आहे तिथं जात नाही एक जण म्हणे तुकोबारायला महाराज मला काय त्या यमाचा भेव दाखवायला लागले गावचा सरपंच आमचा पाहुणा आहे म्हणे ते तुकोबारायला
तुकोबराय म्हणले मग काय झालं? गावचा आमचा पाहुणा श्रीमंत आहे म्हणले सरपंच, आणि या मला थोडा वशिला लावून पैशाचा. तुकोबराय म्हणले तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वावी, तुका म्हणे तय्य माज्ञा. महाराज म्हणले गावचा सरपंच बी तुझा पाहुणा असू दे, तिथं किंमत नाही. नाही नाही, तालुक्याचा आमदार बी तुझा पाहुणा असू दे, जिल्ह्याचा खासदार जरी तुझा पाहुणा असला, नाही नाही देशाचा पंतप्रधान जरी तुझा पाहुणा असला ना, सोडविना राजा देशीचा चौधरी. पुढं काय? आणिक सोयरी भली भली सांगितली. सोयरी भली भली काऊन? सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे, अंतही काळाचे नाही कोणी. ऐका सज्जनांनो, आपण लय लोक म्हणतात महाराज ते आमचे पाहुणे येतं, ते आमचे मेवणे येतं. कुणी कोणाचं नाही. हे परभणीकरच्या महाराजाचं कीर्तन आहे. तुमच्या हातामध्ये पैसा असू द्या, तुमच्या खिशामध्ये पैसा असू द्या, नातं जरी नसलं तरी सुद्धा लोक नातं लावतात. काऊन? तुमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे तुमच्याकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक तुम्हाला फोन लावणार. आणि तुमचा पैसा जर संपला तुम्हाला कोण्या पाहुण्याचा फोन येणार नाही, कोण्या मेवण्याचा फोन येणार नाही. आला तर दिवसभरामध्ये त्या कंपनीच्या बाईचा फोन येणार. ती बी म्हणते हॅलो आपका बॅलेन्स खतम. कोण कुणाचं नाही महाराज. जो वरी चळ नगा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. जोपर्यंत हातामध्ये शक्ती आहे, पैसा आहे, तोपर्यंत पाहुणे रावणे तुम्हाला सांभाळतात. आता बरेच लोक म्हणू लागले महाराज घरातले लेकरं बाळ आहे तो आमच्यावर, कोणी कोणाचं नसतं रे दादा. पाठीमागं ते रोग आला होता, कोणता? कोरोना रोग. त्या कोरोनाच्या काळामध्ये कळलं लोकांना कोण कोणावर किती प्रेम करतं. स्वतःचा बाप पॉझिटिव्ह आला तर पोटच्या लेकरांना बापाला फेकून, भाकरवाडी फेकून घाडा का नाही हा प्रसंग कोरोनाच्या काळामध्ये. आणि बाप म्हणत होता माझं लेकरू आहे. ज्याच्या करता हे घरदार बांधलं, ज्याच्या करता जमीन विकत घेतली, त्या पोटच्या लेकरांना बापाला फेकून, भाकरवाडी फेकून काय वाटलं असन बापाला? आराम के सब संग साथी, जब वक्त बड़ा तब कोई नहीं, मतलब के दुनिया में सब लोग कोई किसी का नहीं, जब टिकट मिला है जाने का डेरा स्मशानों की ओर से, जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं. सगळ्यांना सोडून दिलं. बरं खरं सांगा, कोरोनाच्या काळामध्ये माणसं जास्त रोगाने मेले का धास्तीने मेले? धास्तीने मेले. आधार देत नव्हतं कोणी, डायरेक्ट निराधार करत होतं. पण तसल्या काळामध्ये सुद्धा माझ्या पंढरपूरच्या विठ्ठलानं तुमचं आमचं रक्षण केलं महाराज. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी. इतका भयंकर रोग होता सज्जन. ते दवाखाने विकत घेणारे सुद्धा मेले. त्याच्यामध्ये करोडपती रुपये होते लोकांकडे, पण ते सुद्धा मेले. पण इथले सगळे माझ्याकडे टुळू टुळू बघायले, त्याच्यातलं कुणीच नाही ना मेल अजून. कोणाचे उपकार आहे ते? जगाच्या मालकाचे. त्यानं सांभाळलं. घरातल्यानं धिक्कार मानलं होतं आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये, पण त्या जगाच्या मालकानं तुमचं आमचं रक्षण केलं. पंढरपूरच्या विठ्ठलानं किती तुमचं आमचं रक्षण केलं. काय गोड प्रमाण दिलं तुकोबरायनी. जगाचा मालक किती सांभाळतो. नाथ बाबा म्हणता सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला आयुष्य नाही. काय दृष्टांत दिला बघा माऊली. एक पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली. तुकोबराय म्हणतात पाषाणाचे पोटी बैसाला दरदूर. पाषाण म्हणजे काय हो? दगड. आणि दरदूर म्हणजे बेंडकाचं पिल्लू. तुकोबराय म्हणतात रस्त्याचं काम चालू झालं आणि अगोदर दगड येऊन पडले. दगड फोडणाऱ्या लोकांनी घनाचा घाव दगडावर मारला, 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून बेंडकीचं पिल्लू बाहेर पडलं. मग तुकोबराय म्हणतात सगळीकडून पॅक होता दगड आणि त्याच्यामध्ये जर बेंडकीचं पिल्लू राहत असेल तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, त्या बेंडकीचं रक्षण कोणी केलं? भगवंतानं. सगळ्याचं रक्षण करणारा तोच आहे. आणि या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला जर कोणी वाचवलं असेल, त्या जगाच्या मालकानं वाचवलं. किती वाचवलं? एक दृष्टांत सांगतो, चलतो पुढं. पाठीमागं ते कोरोनाचा काळ होता आणि 80 वर्षाचा म्हातारा माणूस कोरोनाच्या काळामध्ये 8 दिवस ॲडमिट होता हॉस्पिटलमध्ये. 8 दिवस. आणि डॉक्टर साहेबांनी 8 दिवसाचं बिल 16 लाख रुपये केलं. निवृत्ती भाऊ किती? 16 लाख रुपये शब्द ऐकला त्या म्हाताऱ्याने 80 वर्षाच्या, आणि डोळ्यातून टपकन पाणी आलं म्हाताऱ्याच्या. ते डॉक्टर साहेबांनी पाहिलं. डॉक्टर साहेबांनी विचारलं बाबा 16 लाख रुपये बिल झालं म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आलं का? म्हातारं म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही मला समजिलच काय म्हणे, तुमचा पूर्ण दवाखाना विकत घ्यायची ताकद आहे म्हणे माझ्या लेकरामध्ये. मग डॉक्टर साहेब म्हणले 16 लाख रुपये शब्द ऐकल्याबरोबर तुमच्या का डोळ्यात पाणी आलं? सज्जनानो, म्हाताऱ्याने इतकं गोड उत्तर दिलं. म्हातारा म्हणे डॉक्टर साहेब कोरोनाच्या काळामध्ये मी 80 वर्षाचा म्हातारा माणूस 8 दिवस ॲडमिट होतो,
तुम्ही 16 लाख रुपये बिल काढलं. त्या पंढरपूरच्या विठ्ठलानं मला 80 वर्ष सांभाळलं, अजून रुपया सुद्धा बिल मागितलं नाही. इतका निस्वार्थपणाने माझा जगाचा मालक तुमचं आमचं रक्षण करतो. म्हणून तू कोबऱ्या म्हणता जन्माला आलात ना याचं सार्थक करा. त्या विठ्ठलाला जर नाही भाजलात नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला. हा हा जन्मवाया नाही तरी गेला. ओ सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. ओ सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया. तरी गेला जन्मवाया. वाह! महाराज म्हणले राजा मनुष्य जन्म प्राप्त होऊन जर त्या देवाचं भजन नाही केलं मिळून फायदा नाही. नाही तरी गेला जन्मवाया. जितका जितका तू संसार करशील सायासानं तितका तितका देवापासून दूर गेला जाशील. करिता बरोबरे दुरावसे दुरे भवाचे पुरे वावसे. ठीक आहे महाराज आम्हाला कळलं तुम्ही सांगता त्या विठ्ठलाला भाजा जगाच्या मालकाचं भजन करा. पण महाराज मी गरीब माणूस आहे हो. जगाच्या मालकाला घरी आणण्याकरता घर चांगलं पाहिजे. जगाच्या मालकाला भोजन घालण्याकरता भोजन चांगलं पाहिजे. तो कोबराय माता जगाच्या मालकाला घर चांगलं नसलं तरी चालतंय. पंचपक्वानाचा ताट होता दुर्योधनाच्या दारामध्ये पण जगाच्या मालकानं पंचपक्वानाच्या ताटाचा धिक्कार केला आणि उद्धवजीला सांगितलं उद्धवजी चलविदुरा घर जावे. उद्धवा मला नाही खायचं कौरवाच्या घरचं. का? विदुर काकाकडे प्रेम होतं पण घरदार चांगलं नव्हतं. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला मनमोहन मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. जगाच्या मालकाला पैसा लागत नाही. तो कोबराय म्हणतात पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो जगाच्या मालकाला फक्त भाव महत्वाचा लागतो. काही न लगेक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे. सर्वांनी आपले 2 हात वरती घ्या आणि एकदा त्या विठ्ठलाचं सर्वांनी भजन करायचंय. घ्या सर्वांनी. पाठीमागचे सर्व दिसायलेत मला. 2 हात. इथं काय पंजे नाही 1 नाही 2. वा राहू दे असेच येतो एकदा चहा पिऊन. सर्वांनी हात वरती घ्या आणि सुंदर जगाच्या मालकाचं भजन करा. तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग तू लेले हरी टाळी 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 टाळी. विठ्ठल पांडुरंग तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. ए पांडुरंग टाळी टाळी टाळी. पांडुरंग पांडुरंग टाळी टाळी माय बाप टाळी. पांडुरंग 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 टाळी टाळी टाळी. हा पांडुरंग हे तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल पांडुरंग हे पांडुरंग 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 टाळी टाळी टाळी. पांडुरंग 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हा हा विठ्ठल 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 विठ्ठल. विडोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार घुमाए विठोबार कुमारी विठोबार घुमाए विठोबार कुमारी विठोबार विठोबार घुमाए कुमारी विठोबार घुमाए विठोबार कुमारी विठोबार घुमाए
घुमाए पार 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 घुमाए तुमासे भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी यथामती यथावकाश अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जेवढं चांगलं बोललो असेल तेवढं भजनानंदी गुरुवर्य रखमाजी बाबा नवले यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करा. जेवढे चुकीचे शब्द निघले असतील मायबापाचा अंत करून क्षमा करण्याचा प्रयत्न करा. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे बोल अनेकाचे नावडती. तुकोबराय म्हणतात एखाद्या आईचं लेकरू लंगडं असलं ते जर वेडं वाकडं जर नाचत असलं तर आईला आनंद वाटतो. एखाद्या आईचं लेकरू मुक्क जर असलं ते जर बोबडं बोलत असलं तर आईला आनंद वाटतो. तसं मी तुमच्या परिसरामध्ये तुमच्या पंचकृषीमध्ये तुमच्या गावामध्ये पहिल्यांदाच आलो. एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल मायबापाचा अंत करून क्षमा करण्याचा प्रयत्न करा. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित आहेत. एकदा जोरात टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. एकूण मृदुंग सम्राट मृदुंगाचे महामेरू आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण यज्ञेश महाराज आळंदीकर, एकदा जोरात टाळी वाजव गुरुजी. त्यांनीसुद्धा माझ्यासारख्या वेड्या वाकड्या पामराची सेवा वाजवण्याचा प्रयत्न केला. बाबा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. एकूण संगीत विशारद संगीत अलंकार हरिभक्तपरायण वासुदेव महाराज खोकराडेकर, एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्याकरता. एकूण हरिभक्तपरायण आमचे परममित्र संगीत विशारद संगीत अलंकार मयूर महाराज तरवाडेकर, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांच्या संपर्कातून मला तुमच्या गावचं दर्शन झालं, आपल्या गावातील संपूर्ण तरुण मित्रमंडळी ज्यांच्या नियोजनामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. आणि तरुण मित्रमंडळाचं नियोजन आणि वयस्कर मंडळीचं वयोवृद्ध मंडळीचं मार्गदर्शन हे दोन समीकरण जुळून आले. द्यावे तेवढ्या तरुण मित्रमंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तना जर शोभा कुणामुळे असेल तर तरुण माणसामुळे शोभा असते. या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि ज्यांच्या संपर्कातून तुमच्या गावचं दर्शन झालं, आम्हाला सरनी सांगितलं आनंद भाऊनी महाराज नाव घेऊ नका म्हणणं हे त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. कारण नियोजन सगळं माहीत असतं सज्जनानं कसं असतं काय असतं अवघड असतं. त्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे हरिभक्तपरायण संजय महाराज असतील, हरिभक्तपरायण तुकाराम महाराज, नारायण महाराज असतील, आमचे चोपदार नानाभाऊ महाराज, एकूण आमचे शास्त्री महाराज, ज्ञानेश्वर महाराज, यमराज भाऊ हिरो महाराज, नामदेव बाबा, एकूण आमचे चोपदार मामा. इनिकेरे बाबा घेतो तुमचं नाव तसं डोळे वाचून बघू नका. तुमच्या गावात पहिल्यांदा चालू सुंदर आहे महाराज. कारण कशामुळं त्यांना चांगलं म्हणलं माहिती का, घरातले लेकरं बाळ कुणी बी उचलीन पण कीर्तनातला विना घेण्याकरता पुण्य लागतं बाबा. ते पुण्य तुम्हाला मिळालं, द्यावे तेवढे धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला सुंदर मनोज मंडप डेकोरेशन तामसवाडीकर, एकदा जोरात टाळी वाजव त्यांच्याकरता, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गावामध्ये आल्याबरोबर मी खूप लांबचा प्रवास केला होता सज्जनो. 350 किलोमीटर परभणी येऊन यायचं इथं कीर्तनाला. कीर्तन आलो, जरासा आळस आला होता कीर्तनाला, नको वाटू लागलं पहिल्या दिवसाचं, नाही जमत. पण इथलं वातावरण बघून भाग गेला शीन गेला असं वाटू लागलं. पहिल्या दिवसाचं कीर्तन मोकळं करावं, पण तुमच्या परिसरामध्ये कसे कीर्तनकार जमतात हे अगोदर मला माहीत नव्हतं. त्याच्यामुळं बोलण्याच्या योगामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल, मायबापाचा अंत करून क्षमा करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी लाईव्ह शूटिंग चालू आहे. ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनल सुंदर प्रकारे दिनेश भाऊ, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि घंटी नावाचं बटन दाबायला विसरू नका. त्यांना शूटिंग केले. जेवढं चांगलं बोललो असं दादा तेवढं द्या टाकून, मध्ये बोललेलं तेवढं काटून. बोलण्याच्या योगामध्ये पुनश्च एकदा वेडावाकडा शब्द गेला असेल, मायबापाचा अंतकरण करून क्षमा करा. आपली धर्मसंस्कृती टिकून ठेवा सज्जनो. शोधावया भाकरीला निघाली सज्जनो ती भूक आहे, आणि जी भूक मात्र आपण दुसऱ्याच्या गरिबीमध्ये वाटून देत असतो त्याच्यामध्ये धर्मसंस्कृती टिकून ठेवलेली असते. असं समजा एखादा आपल्या गावामध्ये वेडावाकडा कीर्तनकार आला आणि 2 हिताच्या गोष्टी सांगून गेला. मी एवढा विद्वान कीर्तनकार नाही, जितकं माझं वय नाही तितका या मंडळीचा परमार्थ झाला, तरीसुद्धा तुम्ही मला सेवा दिली. एखादे वेडेवाकडे शब्द गेला असतील, मायबापाचा अंत करून क्षमा करण्याचा प्रयत्न करा. झालेल्या शिवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज